सगळ्या मुलांशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं की पुस्तकं कोणती वाचावीत याबाबत बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पुस्तकांची लिस्ट यादी तुम्हाला दिलेलीच आहे. पण तरीसुद्धा एक म्हणजे डिटेल असं डिस्कशन आपलं व्हायला पाहिजे की एक्झॅक्टली कोणती पुस्तकं वाचायला हवीत, कोणत्या स्टेजला कोणतं पुस्तक वाचायला हवं. आता तुमची सगळ्यांची म्हणजे सुरुवातीची स्टेज आहे. सो या सुरुवातीच्या स्टेजला आपण काय काय वाचलं पाहिजे, काय काय नाही, आणि कुठलं पुस्तक कशा प्रकारे वाचलं पाहिजे, हे जरा खूप महत्त्वाचा टॉपिक मला वाटला. आणि तुमच्याशी सगळ्यांची चर्चा करून मला असं वाटलं की हा आपण डिस्कस केला पाहिजे सुरुवातीला. सो चला आपण आजच्या लेक्चरमध्ये पहिले ते डिस्कस करूयात आणि मग जो आपला मूळ विषय आहे सीसॅट त्याची आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिलं म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये मी भूगोलाच्या एका पुस्तकाचं कव्हर तुम्हाला दाखवलं होतं. तर सगळ्यात पहिले आपण भूगोलाबद्दल बोलूयात. सो आता भूगोलाबद्दल जर बोलायचं झालं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि बाकीच्या ज्या परीक्षा आहेत कंबाईंड पूर्व, कंबाईंड मुख्य, यांच्यासाठी काय काय पुस्तकं वाचायला पाहिजे ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. सो जर तुमची सुरुवात असेल अभ्यासाची, जर नुकतंच तुम्ही MPSCला सुरुवात केलेली असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला मला हे सांगायचं असतं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे स्टेट बोर्डाचे बुक्स आहेत ते तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे. कारण की बरीच पुस्तकं, बरीच प्रश्न या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमधून तुम्हाला विचारली जातात. मग भूगोल जर तुम्ही बघितलं तर कधी-कधी चौथीचा जो भूगोल आहे, त्या चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकातून सुद्धा बरीच प्रश्न तुम्हाला विचारले गेलेली आहेत. सो इथे माझ्याकडे काही स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत. ती मी तुम्हाला दाखवतो. जसं आता म्हणजे हे सगळे ही सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे बघा स्टेट बोर्डाची. सो तुम्हाला स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती सगळी वाचली पाहिजे. वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. विज्ञान असेल, आता हे बघा हे 8वीचं विज्ञानाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर हे कितवीचं 10वीचं. 10वीचं हे जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे पुस्तक आहे. ठीक आहे. तुम्हाला दिसतंय का मला आय एम नॉट शुअर. ओके. सो हे सगळे माझ्याकडे इंग्लिश मीडियम मधले पुस्तक अवेलेबल आहेत. पण तुम्ही मराठी मीडियम मधले पण पुस्तक घेऊ शकता. सो आता हे कसं चौथी ते 10वी पर्यंत जरी तुम्ही पुस्तक घेतलं तरी तुमचं मॅक्सिमम प्रश्न याच्यातून कव्हर होतील. 4थी ते 10वी. ठीक आहे. आता 11वी आणि 12वीचे पुस्तकं घेताना पहिले त्याचे कंटेंट्स बघा, की 12वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मॅप रीडिंग, मॅप कसे तयार करतात, असं थोडंसं टेक्निकल नॉलेज आहे. सो ते आपल्याला ते नाही, त्याचं काम नाही पडणार. तर जास्त करून 4थी ते 10वीचंच आपल्याला काम पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तेच घेणं तुम्ही आवश्यक आहे. ठीक आहे. आता 2020 मध्ये सिलेबस चेंज झालेला आहे का स्टेट बोर्डाचं? अच्छा. सो बघा आता जर सिलेबस चेंज झालेला असेल तर त्याच्याबद्दलचे जे पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डाचे पुस्तकं मार्केटमध्ये यायला थोडासा वेळ लागेल. आणि असा काही आमूलाग्र बदल नसतो पुस्तकांमध्ये, समजून घ्या तुम्ही. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल, आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची असेल, तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर PDF स्वरूपात तुम्ही ते पुस्तकं वापरू शकता किंवा मग तुम्ही हार्ड कॉपी तुम्ही विकत घेऊ शकता. काही PDF मी सॅम्पलसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहेत. सो आता ते प्रत्येकावर डिपेंड करतं, की ते तुम्हाला वाचता येतील की नाही. म्हणजे फोनची जी स्क्रीन आहे ती छोटी असते. मग त्याच्यावर पुस्तक प्रत्येकाला वाचणं हे कठीण असतं. मग जर तुम्हाला PDF वाचणं सोपं असेल तर तुम्ही PDF विकत घ्या, नाहीतर सरळ जी पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ती तुम्ही घेऊन घ्या. आणि कालांतराने जर नवीन पुस्तकं जरी आली, बघा स्टेट बोर्डाची पुस्तकं का वाचायची असतात? कोणी उत्तर सांगू शकतं का याचं? स्टेट बोर्डाचे पुस्तक का वाचायला सांगतात सगळे?
स्टेट बोर्डाचे पुस्तक याच्यासाठी महत्वाचं आहे कारण की त्याच्यातून तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात. येस सौरभ, बेसिक कन्सेप्ट आणि कुठल्याच विषयाचे बेसिक कन्सेप्ट असे काही महिन्याभरात बदलत नाही, ते तसेच राहतात. मग विज्ञान असू द्यात, भूगोल असू द्या, बेसिक कन्सेप्ट कधीच बदलणार नाही. सिलेबस तुम्ही कितीही वेळा चेंज होऊ द्या, पण बेसिक कन्सेप्ट तेच राहतील. तर त्याच्यामुळे मी म्हणजे निदान म्हणजे कमीत कमी स्टेट बोर्डाच्या पुस्तकांबद्दल जर बोलायचं झालं, तर तुम्ही जुन्या सिलेबसचं वाचता का नवीन सिलेबसचं वाचता हे काही फरक पडणार नाही. ठीक आहे. त्यातल्या त्यात जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते जरी तुम्ही वाचलं, तरी तुम्हाला जास्तीत जास्त त्यातून फायदा होईल. ठीक आहे. सो जे भूगोल जर असेल, तर 4थी ते 10वी. ठीक आहे. 11वीचं पण तुम्ही पुस्तक वाचू शकता. पण 12वीचं जे पुस्तक आहे, ते थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे पहिले. कारण की 12वीच्या पुस्तकामध्ये टेक्निकल माहिती भरपूर दिलेली आहे. नकाशा कसे बनतात, नकाशा वाचन वगैरे असं टेक्निकल जी वैज्ञानिक माहिती आहे भूगोलासंबंधी, ती आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. आपला सिलेबस काय आहे? महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. सो पहिले कुठलंही पुस्तक विकत घेताना तुम्ही त्याचं कंटेंट पेज बघा. त्याची जी अनुक्रमणिका आहे ती बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर दिसत असतील की बाबा सिलेबसमधले टॉपिक्स आहेत का? सिलेबसमधले टॉपिक्स असतील तरच तुम्हाला ते पुस्तक विकत घ्यायचं. नाहीतर ते पुस्तक अजिबात तुम्हाला विकत घ्यायचं नाही. ठीक आहे. सो आता हिस्ट्री असेल, तर हिस्ट्रीचं काही पुस्तकं माझ्याकडे आहेत. ठीक आहे. आता हे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत माझ्याकडे. पण हेच तुम्ही आता हे त्यातल्या त्यात हे लेटेस्ट एडिशन आहे मार्केटमधलं जे याच्या आधीचं म्हणजे 2020 मध्ये जर सिलेबस बदलला असेल, तर याच्या आधीचं हे पुस्तक आहे. हे 8वीचं पुस्तक आहे. सिव्हिक्सचं पुस्तक आहे. तर हिस्ट्री आणि सिव्हिक्स कॉमन करून दिलेलं आहे. सो हे तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल होऊन जातील. खूपच इझिली अवेलेबल होऊन जातील मार्केटमध्ये कुठेही पण. सो यांचा तुम्ही वापर करायचा आहे. तुमच्या शेजारी वगैरे किंवा तुमचे भावंड असतील, लहान भावंड, त्यांच्याकडे जर असे पुस्तकं असेल, तर तुम्ही इथे वाचू शकता. आता हे 6वीचं पुस्तक आहे. हिस्ट्री अँड सिव्हिक्स. ठीक आहे. सो हे सगळे पुस्तकं. त्याच्यानंतर हे बघा 5वीचं पुस्तक आहे. 5वीचं पुस्तक. हे अशा प्रकारचं कव्हर पेज आहे. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला भरपूर अशी चांगली माहिती मिळेल याच्यात. ठीक आहे. याच्यामधून पण बरेचसे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. हो, प्ले स्टोअरला ॲप आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने बरेचसे असे वेबसाईट्स लॉन्च केलेले आहेत, ॲप लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यावर तुम्हाला PDF मिळते. पण पुन्हा प्रश्न तोच, की तुम्हाला प्रत्येकांना ते PDF वाचणं सोपं आहे का? शक्य आहे का? प्रत्येकालाच PDF मधून अभ्यास करणं तेवढंच माझ्या मतीने. मला कमेंट करून सांगा तुम्ही, की तुमच्यापैकी किती लोकांना PDF वाचणं खूप सोपं जातं? किती लोकांचा अभ्यास PDF मधूनच होतो? कमेंट करून सांगा. आतापर्यंत मी जेवढे PDF पुस्तकं तुम्हाला पाठवलेले आहेत टेलिग्राममध्ये, ते सगळेच्या सगळे पुस्तकं किती लोकांनी वाचले? किंवा त्याच्यातूनच अभ्यास करणारे असे किती लोक आहेत, की सर मी फक्त तुम्ही दिलेले PDF पुस्तकं वाचतो. अच्छा. विशाल. हां, तेच प्रॉब्लेम आहे, की PDF वाचणं खूप कठीण आहे. हां, ॲपवर जर PDF असतील किंवा Telegramवरचे जे मी पाठवलेले PDF असतील, ते कधीही कामाचे आहेत, की तुम्हाला फक्त चाळायचं असेल, त्याचे कंटेंट्स पाहायचे असतील, त्याच्या आतमधले काय-काय गोष्टी आहेत, त्याचा जर ओव्हरव्ह्यू घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी ते PDF पुस्तक चांगलं आहे. हां, पण जेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आता उदाहरणार्थ काल मी तुम्हाला याचं कव्हर पेज दाखवलं होतं. हे, हे भूगोलाचं पुस्तक आहे. आता असं पुस्तक आहे, हे किती पानांचं पुस्तक आहे? हे जवळपास किती 485 पानांचं पुस्तक आहे. तर हे PDF मध्ये वाचणं अतिशय कठीण आहे. तर हे तुम्हाला फिजिकल कॉपीज घ्यावी लागेल. आता काही लोकांनी Amazonवर प्रयत्न केलेला आहे हा विकत घ्यायचा. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो, की आता याच्यात बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे, की सर कोणतं एडिशन आम्ही घ्यायचं किंवा कोणतं आम्ही पुस्तक बघायचं. तर इथे माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? त्यामुळे मी स्क्रीन शेअर करतो. बघा. हा अच्छा, हे जे पुस्तक आहे ए-बी सौदी, हे अजिबात घेऊ नका.
हे जे पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल ए बी सौदी, अजिबात घेऊ नका हे पुस्तक. हे माझ्याकडे आहे. हे ऑलरेडी बघा माझ्याकडे आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ए बी सौदी. ठीक आहे. हे नका घेऊ पुस्तक. हे जास्त काही कामाचं नाहीये. ठीक आहे. व्यवस्थित माहिती नाही दिलेली याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे म्हणजे या पुस्तकामध्ये सगळी जी माहिती आहे ती इत्थंभूत अशी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. खूप व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने माहिती या पुस्तकात मांडलेली आहे. कुठलं? हे एक एक खतीब. ठीक आहे. सो एक एक खतीब कुठे गेला? हां. महाराष्ट्राचा भूगोल. अच्छा हे पण नाही. एक मिनिट. हां. प्राध्यापक के एक खतीब. आता माझी जी एडिशन आहे, मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे ते खूप जुनं एडिशन आहे. पण आता हे कधीचं एडिशन आहे तुम्हाला सांगतो. ही 18वी आवृत्ती आहे बघा. तर माझ्याकडची जी आवृत्ती खूप जुनी आहे. तुम्हाला कदाचित ती सापडणार नाही. पण इंटरनेटवर म्हणजे Amazonवर ही जी तुम्हाला दिसते आहे. ही बघा ही कितवी आहे? मला एका ठिकाणी 35वी एडिशन दिसलेली आहे बघा. 35वी एडिशन. थांबा एक मिनिट. एक मिनिट. हां, 35वी एडिशन मला दिसलेली आहे. एक मिनिट. हां. तर ही एडिशन मला असं वाटतंय की ही लेटेस्ट आहे. त्यातल्या त्यात थांबा अजून एक एक थांबा एक ही पण एक एडिशन दिसते मला 1 जानेवारी 2019 ची. हां. ही जी एडिशन आहे ती 2019 ची दिसते मला. ही कितवी आहे? अच्छा. मला एक्झॅक्टली मला आठवत नाही आता तुम्ही मला कोणतं पाठवलेलं आहे रोहन. मला एकदा बघू द्या. रोहन जी तुम्ही मला एडिशन पाठवलेली होती ना, ती पण लेटेस्टच आहे. हां. ती पण लेटेस्टच आहे. पण तुम्ही पहिले बघा. आता माझी जी एडिशन आहे ती खूपच जुनी 18वी एडिशन आहे. पण आता तुम्हाला इथे Amazonवर कोणते दिसते 35वी एडिशन वगैरे दिसते आणि तुम्ही इथे चेक करू शकता. इथे तारीख जी दिलेली आहे. 2019, 2020 जर सापडला तर तुम्ही घेऊन टाका. आता ही जी 2019 म्हणजे ही पण लेटेस्टच एडिशन आहे. ठीक आहे. 2000 असं काही खूप जिओग्राफीच्या माहितीमध्ये काही बदल होणार नाहीये. भूगोल तोच राहणार आहे. संत्र हे नागपूरलाच उगवणार आहेत. द्राक्ष हे नाशिकलाच उगवणार आहेत. याच्यामध्ये असं काही खूप आमूलाग्र बदल नाही होणार. ठीक आहे. आता ही जी एडिशन असते, एडिशनमध्ये काय, की काही म्हणजे नवीन माहिती आहे का? काही नवीन चॅप्टर्स आहेत का? त्याच्यावर फक्त फरक पडतो. ओके. सो हे पुस्तक घेतलं तरी तुम्ही चालेल. तारीख बघून घ्या एकदा. एकदमच 2008, 2009 इतकं जुनं पण नका घेऊ. 2016-17 नंतरचं कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं तरी चालेल. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे भूगोलाबद्दल माहिती? आत्तापर्यंत जे सांगितलं? ओके. आता हा विषय झाला महाराष्ट्राच्या भूगोलाचा. ठीक आहे. आता भारताचा जो भूगोल आहे, तो सगळ्यात पहिले म्हणजे स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून तुम्हाला तो कव्हर करायचा आहे. स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये जी पण माहिती दिलेली आहे भारताच्या भूगोलाची, ती सर्वच्या सर्व तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर मी जे क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला घेणार आहे, शिकवणार आहे. त्यासोबत एन-सी-ई-आर-टी, मधलं जेवढंही काही नॉलेज आहे, ते सगळं मी कव्हर करणार आहे. तर त्याच्यामुळे भारताच्या भूगोलाचं तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका.
जे जास्तीत जास्त फोकस आहे ते महाराष्ट्राच्या भूगोलावर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेचसे टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत, जसं जी-पी-एस आहे, जी-आय-एस आहे. त्याच्यानंतर हे म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्स आहे. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित बरेचसे कन्सेप्ट्स आहेत, जे भूगोलामध्ये तुम्हाला अभ्यासायचे आहेत. सो ते सर्वच्या सर्व कन्सेप्ट मी क्लासमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. बेसिक पुस्तकांसाठी मी तुम्हाला माहिती देतोय. बेसिक सगळं तुम्ही पक्कं करा. जे ॲडव्हान्स्ड आहे, जे टेक्निकल आहे जरा, जे थोडंसं किचकट आहे, ते मी तुमचं कव्हर करून घेईन आणि तुम्हाला नोट्ससुद्धा मी प्रोव्हाईड करेन. ठीक आहे? कळतंय सगळ्यांना? ओके. ओके. सो स्टेट बोर्डाचे बुक्स इतिहास, भूगोल असेल तर 4थी पासून, इतिहास असेल तर 6वी पासून तुम्ही वाचा. ओके. त्यानंतर आता आजचा जो विषय आहे तो सीसॅटचा. तर सीसॅट बद्दलचं हे पुस्तक आहे बघा. एक मिनिट, माझी मी स्क्रीन थोडीशी स्टॉप करतो. ओके. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक? बघा. सीसॅट वर्गीकृत प्रश्नसंच. ठीक आहे. आता हे कोणाचं आहे पुस्तक? हे युनिक अकॅडमीचं आहे, युनिक पब्लिकेशनचं आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे सीसॅट मधले घटक आहेत, 7 घटक आहेत सीसॅटमध्ये. तर त्या सगळ्या घटकांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि जसं आता 2013 ते 2018 या इतक्या वर्षांमध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, पूर्व परीक्षा झालेल्या आहेत, त्यांचं म्हणजे घटकवार वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे गणिताचे प्रश्न एका ठिकाणी, त्याच्यानंतर उतारा वाचनाचे प्रश्न एका ठिकाणी. अच्छा. ठीक आहे. 1 मिनिट. मला बघू द्या जरा 1 मिनिट. बरोबर. तर गणित ऑथर यांचे मनोहर पवार आणि शत्रुघ्न खरात. मी नंतर काय करेल, आता हे लेक्चर झाल्यानंतर मी लगेच फोटो क्लिक करेल सगळ्यांचे आणि तुम्हाला पाठवेल आपल्या टेलिग्रामवर. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ओमकार प्राइस बद्दल विचारतायत. 1 मिनिट थांबा. याची जी प्राइस आहे, याची काहीतरी 180 प्राइस आहे. ठीक आहे. याची काहीतरी 180 प्राइस आहे. हे तुम्हाला आता याचं पण लेटेस्ट एडिशन आलेलं असेल. आता याचं लेटेस्ट एडिशन म्हणजे काय, 2013 ते 2019. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, इतकं मस्त पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळ्या उतारांचं वर्गीकरण दिलेलं आहे. म्हणजे बघा, ऐतिहासिक जे उतारा वाचन आपण करतो, जे पॅराग्राफ रीडिंग करतो, म्हणजे कॉम्प्रिहेन्शनचे जे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये जेवढेही ऐतिहासिक उतारे आलेले आहेत, त्यानंतर राजकीय उतारे आलेले आहेत, सामाजिक उतारे, आर्थिक उतारे, विज्ञान उतारे, जैवतंत्रज्ञान या विषयावर आलेले आहेत. पर्यावरणावर उतारे विचारलेले आहेत. अशा सर्वच्या सर्व जे उतारे आहेत ना, असे टॉपिक वाईज त्यांनी सेपरेट करून दाखवलेले आहेत आणि मग त्यांची आयोगाच्या उत्तर तालिकेप्रमाणे उत्तरं पण दिलेली आहेत. सो हे तुम्हाला खूप हेल्प करेल. उतारे जर असतील तर बघा, दरवर्षी उतार्यांवर मी तुम्हाला सांगितलं 48 ते 50 प्रश्न येतात आणि एकेका उत्तरावर 3 ते 4 प्रश्न असतात. तर एक 15 ते 16 उत्तरे तुम्हाला विचारले जातात दरवर्षी सीसॅटच्या पेपरमध्ये. तर तुम्ही आता विचार करा, की या 7 ते 8 वर्षांमध्ये किती उतारे आले असतील आणि तुम्ही जर ह्या उत्तरांचं वाचन केलं आणि आयोगाने त्यांची उत्तर काय दिलेली आहेत याचा जर अभ्यास केला, तर तुम्हाला कळेल, की आयोगाची जी थिंकिंग आहे, ती कशा प्रकारची आहे. आयोग कोणत्या प्रकारचं लॉजिक लावतं. आयोगाला काय अपेक्षित आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर असतात. कधी-कधी 4च्या 4ही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात.
पण आयोगाने कोणतं लॉजिक लावलेलं आहे आणि कोणत्या लॉजिकनी ते उत्तर बरोबर आहे हे तुम्हाला जर कळलं, तर तुमचा जो शत्रू आहे म्हणजे एम-पी-एस-सी, तर त्या शत्रूचं जे विचार करण्याची जी शक्ती आहे, विचार करण्याची जी पद्धत आहे, विचार करण्याची जी टेक्निक आहे, ती तुम्हाला कळेल आणि मग त्याच्यामुळे तुम्ही शत्रूला बरोबर हरवू शकता. शत्रूला हरवायचं म्हणजे काय? जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. शत्रूला हरवायचं म्हणजे लगेच ढाल तलवार घेऊन तुम्ही मैदानात जायचं नाहीये. पण जर शत्रूची स्ट्रॅटेजी जर तुम्हाला कळाली, तर तुम्ही त्याला खूप चांगल्या पद्धतीने फेस करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते पुस्तक खूप हेल्प करणार आहे. सध्या माझ्याकडे जे हार्ड कॉपीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो आणि मग एक-एक करून मी तुम्हाला Amazonवर काय-काय अवेलेबल आहे ते पण दाखवतो. हे बघा, हे ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक आहे. 15,000 प्लस पुस्तक आहे. यांचं जे ऑथर आहेत ते स्वतः महेश शिंदे आहेत. तर आता याचं लेटेस्ट एडिशन आलेलं आहे मार्केटमध्ये. तर आता मला काही मुलं सांगतात, की सर 22,000 पण आलेलं आहे आणि काही मुलं म्हणतात सर 20,000 आहे. सो तुम्ही Amazonवर बघा, की ज्ञानदीप प्रकाशनाचं मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं प्रश्नसंच. ठीक आहे. तर त्या पुस्तकाचं नावच आहे 15,000 प्लस, 20,000 प्लस, 22,000 प्लस. हे पुस्तक कितीला आहे? हां, आता मेन म्हणजे काय हे 2 भागांमध्ये आहे. कारण की भरपूर पुस्तकं आहेत ना, भरपूर प्रश्न आहेत. तर मग अ, एवढे सगळे प्रश्न एकाच बुकमध्ये किंवा एकाच याच्यात ऑर्गनाइज करणं खूप कठीण आहे. म्हणून त्यांनी काय केलं आहे, 2 भाग केलेले आहेत. ठीक आहे, 1 मिनिट मला भाग दुसरा कुठे गेला? हां. बघा अशा 2 भागांमध्ये ते पुस्तक आहे. भाग 1 आणि भाग 2. सो हे दोन्ही पुस्तकं खूप इम्पोर्टंट आहेत. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला सांगतो, की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं अ, अभ्यास तुम्ही केला पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. कारण की बघा ना, इथे बघा टॉपिक वाईज त्यांनी प्रश्नांचं हे तालिका दिलेली आहे, की विषय किती आहे, म्हणजे हे सगळे विषयांची यादी आहे. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, आय एम नॉट शुअर. बघा, प्रत्येक विषयाचे उपघटक किती आहे त्यांची यादी दिलेली आहे आणि त्या प्रत्येक विषयावर किती-किती प्रश्न मागच्या या वर्षांमध्ये आलेले आहेत, त्यांची यादी दिलेली आहे. जसं आता इतिहासावर मागच्या या 6 ते 7 वर्षांमध्ये 920 प्रश्न विचारलेले आहेत. मग इतिहासावर 920, भूगोलावर 1171 प्रश्न. तर अशा या भरघोस अशा प्रश्नांचं संकलन आहे. टॉपिक वाईज संकलन त्यांनी केलेलं आहे. उपघटक वाईज त्यांनी टॉपिक्सचं सेग्रीगेशन केलेलं आहे. सो म्हणून तुम्हाला हे अशा प्रकारचं पुस्तक खूप हेल्प करेल. असंच दुसरं एक पुस्तक आहे. कुठलंही पुस्तक घ्या तुम्ही. त्याच्यामधलं काही कंटेंट काही बदलणार नाहीये किंवा काही तुमचं नुकसान होणार नाहीये. दुसरं पुस्तक आहे लोकसेवा पब्लिकेशनचं. ते पण सेम आहे. त्याच्यात आणि याच्यात काहीच फरक नाही. फक्त कव्हर वेगळं आहे. एवढं लक्षात घ्या. तर तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या. जे पुस्तक तुम्हाला स्वस्तात मिळेल, ते तुम्ही घ्या. आता काही लोकांनी लोकसेवाचं घेतलाय. आता माझ्याकडे हे पुस्तक आहे. तुमच्याकडे लोकसेवा असेल तर काही फरक पडणार नाही. ठीक आहे. तुम्हाला असं काही विशेष फरक पडणार नाही. सगळ्यांमध्ये कंटेंट सेमच आहे. ठीक आहे. कारण की ह्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. विश्लेषण म्हणजे वर्गीकरण दिलं आहे. विश्लेषण पण नाही. पुन्हा एकदा मी सांगतो. काय म्हणताय प्राइस? 1 मिनिट तुमच्या मेसेजेस दोघांची प्राइस. ओके. शुभंकर तुमचा डाउट क्लिअर झाला का? निलिमा काहीतरी मी करतो. तो काहीतरी मला आता बघा एवढे जवळ-जवळ 5,500 ते 6,000 मुलांचा म्हणजे आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. WhatsAppवर. आता प्रत्येकाला एक-एक करून मला ते सिलेक्ट करावं लागतं कारण की WhatsAppवर आपला कुठलाच ग्रुप नाहीये. सो प्रत्येकाला WhatsAppवर हे पाठवणं हे थोडंसं अशक्य आहे. पण काहीतरी याच्यातून मी मार्ग काढेल आणि ज्यांनी क्लासेस केलेले आहेत, ज्यांनी मागच्या या आठवड्यामध्ये रेग्युलर क्लासेस केले आहेत, डेमो लेक्चर, तर त्यांना मी याचे फोटो पाठवेल.
ठीक आहे निलिमा, तुमचा डाऊट क्लिअर झाला? ऍटलिस्ट ज्यांनी सोमवार ते शुक्रवार सगळे लेक्चर्स केले त्यांना सगळ्यांना मी फोटो पाठवेन. ग्रुप करण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे मोनिका आम्हाला, पण मागच्या काही दिवसांमध्ये आम्हाला भरपूर वाईट अनुभव आले. आता तरी 5,500 ते 6,000 विद्यार्थी आहेत. यांचा पुन्हा मुलींचा ग्रुप करणे, मुलांचा ग्रुप वेगळा करणे, आपल्याकडे एवढं मॅनपॉवर नाही आहे. एका ग्रुपमध्ये फक्त 256 लोक राहतात. आता 2,500 मुली असतील तर तुम्ही विचार करा किती ग्रुप करावे लागतील आम्हाला. तर हा थोडासा प्रॉब्लेम आहे. आम्ही सुरुवातीला काय केलं होतं, आमच्या सर्व बॉईज आणि गर्ल्सचा एकच ग्रुप केला होता. पण त्याच्यामध्ये काही विचित्र प्रकार घडले. मग त्याच्यानंतर आम्ही सगळे ग्रुप बंद करून टाकले. ठीक आहे. ठीक आहे, तो दुय्यम विषय आहे. तुम्हाला पुस्तकांचे जे फोटो पाहिजे असतील तर तुम्हाला मिळून जातील. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. त्यानंतर हां, शुभंकरच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? ओके. हां, या दोन्ही दोन्ही पुस्तकांची जी प्राइस आहे, ज्ञानदीपची काय, एक मिनिट. ₹600 काहीतरी ते पुस्तक आहे. आता म्हणजे हे 15,000 प्रश्नांचं पुस्तक आहे, त्याची प्राइस ₹600 आहे. तर कदाचित 20,000 ची कदाचित जास्त असेल, 50-60 रुपयांनी जास्त असेल. काही असं फारसा फरक नाहीये. त्यानंतर आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो पॉलिटीचा पेपर आहे, पेपर नंबर 2, त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे बघा, काही सुसंबद्ध कायदे. ठीक आहे. कायद्यांवर भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. राज्यसेवा मुख्य परीक्षामध्ये आणि त्यासोबतच जर तुम्ही कंबाईंड परीक्षा दिली, कंबाईंडमध्ये जर तुमच्यापैकी जे लोक पी-एस-आयची तयारी करत आहेत, पी-एस-आय मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कायदे विचारले जातील. तर त्या कायद्यांसाठी ओके, एक मिनिट. सगळ्यांच्या डाउट्सचे उत्तर देतो मी. बघा, कायद्यांसाठी हे पुस्तक आहे बघा. हे खूप सुंदर आणि छान पुस्तक आहे. ज्ञानेश्वर पाटील यांचं हे पुस्तक आहे, गुरुकुल प्रबोधिनी. ठीक आहे. आणि पी-एस-आयचे कायदे. ज्ञानेश्वर पाटील हे नाव लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर पाटील. याच्यामध्ये सर्वच्या सर्व कायदे दिलेले आहेत. एम-पी-एस-सी, राज्यसेवा परीक्षा किंवा एम-पी-एस-सीच्या अंडर येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, इथे बघा, आतापर्यंतच्या सर्व पी-एस-आय मुख्य परीक्षेतील सर्व प्रश्न या पुस्तकांमधून क्लिअर होतील. लॉ घटकावरील प्रश्नात पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन. डिपार्टमेंटल पी-एस-आय, राज्यसेवा मुख्य परीक्षा, एक्साइज मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त. सो कायद्यांचा जो विषय आहे तो ह्या पुस्तकातून तुमचा सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. आता याचा पण फोटो तुम्हाला मी पाठवेल नंतर. याची प्राइस किती आहे? 340 काहीतरी प्राइस आहे याची. याच्यामध्ये बघा तुम्हाला लेटेस्ट एडिशन मिळालं तर ठीक, नाहीतर हे तुम्ही असंच्या असं जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. हो, हो. डी-वाय-एस-पी म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा. तर त्याच्यासाठी हे ओके आहे. पी-एस-आयसाठी जी पी-एस-आय मुख्य परीक्षा आहे, त्याच्यातून त्याचं पण याच्यातून पूर्णच्या पूर्ण तुमचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे? ओके. आता अजून काय प्रश्न आहेत? थांबा मला बघू द्या जरा. आता एम-पी-एस-सीच्या अंडर जे काही पद येतात ना, त्या सगळ्यांसाठी एकच पुस्तक आहे. हे राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हटलं की त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सी-ई-ओ, नायब तहसीलदार, तहसीलदार जे काही पदं आहेत, त्याच्यासाठी ते एकच पुस्तक आहे. ठीक आहे?
आमच्याकडून आरसीचा प्रश्न आहे. माझ्याकडून हे बुक मिळू शकतील का? आम्हाला ऑनलाईन घ्यावे लागेल. आता ते डिपेंड करतं, की काय कशा पद्धतीने. आता माझ्याकडे तर हे बुक्स जे आहेत, ते सगळे अवेलेबल आहेत. पण तुम्ही बघा पहिले सगळे, म्हणजे ऑनलाईन तुम्हाला जर सहज शक्य असेल, तर ऑनलाईन तुम्ही सर्च करा. ठीक आहे. त्यानंतर हो, टेलिग्रामची लिंक आम्ही शेअर करणारच आहोत. तुम्ही ॲडमिशन प्रोसेस तुम्ही कंप्लीट केली, की लगेच आम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतो. ओके. त्यानंतर हे जे पुस्तक आहे, हे सगळे ऑनलाईन भेटतील तुम्हाला. ऑनलाईन तुम्ही शोधा. जर ऑनलाईन नाही सापडलं, तर तुम्ही मला सांगा. मग काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगेन. ठीक आहे? त्याच्यानंतर हे जे पुस्तक आहे, हे तुम्ही कव्हर बघा. हो, साताऱ्यामध्ये मिळतील तुम्हाला. नाही मिळालं तर मला सांगा, सागर. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये पंचायत राज हा एक टॉपिक आहे. त्यानंतर बऱ्याच बाकीच्या एक्झाम्समध्ये पण कंबाईंड पूर्व परीक्षा, कंबाईंड मुख्य परीक्षा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रश्न पंचायत राजवर प्रश्न विचारतात. सो पंचायत राज हा पूर्ण विषय खूप सुंदर पद्धतीने, खूप डिटेल आणि खूप सखोल पद्धतीने या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पंचायत राज, लेखक किशोर लवटे, प्रकाशन आहे ज्ञानदीप. तुम्हाला कव्हर पेजवर सगळंच कळेल, की कोणी पब्लिश केलं आहे, कोण लेखक आहे. ठीक आहे, राजू दिघे. तुम्हाला जे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. ठीक आहे, ज्ञानदीप पब्लिकेशन, किशोर लवटे. तर म्हणजे मी फक्त सांगतोय, की हे बेस्ट बुक आहे. बस एवढंच तुम्ही लक्षात घ्या. बाकी काही विचार करू नका. या एका पुस्तकातून तुमचं पूर्ण पंचायत राज पूर्ण कव्हर आहे. पैकीच्या पैकी गुण याच्यातून तुम्हाला मिळतील. ₹180. ₹180 पुस्तक आहे. हो, याच्या सगळ्यांचा मी पिक पाठवतो तुम्हाला. आता हे सगळे जे पुस्तकं आहेत, पुन्हा एकदा सांगतो, यांचं काही मी ॲडव्हर्टाइज करत नाहीये. हे हा व्हिडिओ म्हणजे हे तुमच्यासाठी मी हा लेक्चर घेतो आहे. हे जे माझे विद्यार्थी आहेत, जे माझ्याकडे येतात, ज्यांना मेन प्रॉब्लेम येतो, की सर कुठलं पुस्तक वाचू आम्हाला कळत नाही. आम्हाला तुम्ही सांगा, आम्हाला हेल्प करा. तर फक्त तेवढ्या हेतूने मी तुम्हाला हे पुस्तकं दाखवतो आहे. आता मी या पुस्तकांचं कौतुक करतोय म्हणजे याचा अर्थ मी स्वतः ते पुस्तकं वाचलेले आहेत आणि मला त्या पुस्तकांमधून फायदा झालेला आहे. बऱ्याचशा टॉपर्सनी ते पुस्तकं रेफर केलेले आहेत, सांगितलेलं आहे. पण मी या पुस्तकांची जाहिरात करतोय असं काही समजू नका. यांच्यातून मला ₹1 सुद्धा हे मला काही देणार नाहीयेत. सो आता मी सांगितलं की हे पुस्तक खूपच बेस्ट आहे. याचा अर्थ हे कोण आहेत? किरण डेसले मला ₹1 सुद्धा याच्यातून देणार नाहीत. तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला अभ्यास सोपा जावा म्हणून हे मी सांगतोय. आता इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, आर्थिक आणि सामाजिक विकास, हा जो आपला टॉपिक आहे. नाही, गंमत केली रोहन मी. गंमत केली. बघा, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, आर्थिक आणि सामाजिक विकास. राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाइंड पूर्व परीक्षा, कंबाइंड मधली जी STIची मुख्य परीक्षा आहे, या सर्वच परीक्षांसाठी हे सर्वात बेस्ट बुक आहे. ठीक आहे. याच्यात 2 पार्ट येतात. पहिला पार्ट जाड आहे. आता तुम्हाला याचा मी फायदा सांगतो काय. जो पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थशास्त्र त्यांनी कव्हर केलेलं आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास कव्हर केलेला आहे. हा सेकंड पार्ट आहे. आता जो पहिला पार्ट आहे, तो पूर्ण जो अर्थव्यवस्था घटक आहे त्याच्यासाठी कामात आहे. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, आर्थिक आणि सामाजिक विकास याच्यासाठी जो 90 मार्क म्हणजे 90 प्रश्नांचा जो वेटेज आहे, तो पूर्णच्या पूर्ण भाग क्रमांक 1 मधून कव्हर होतो आणि हा भाग क्रमांक 2 आहे. याचा फायदा असा आहे, की जो HRDचा पेपर आहे, HR आणि HRD, ह्युमन रिसोर्स आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी हा खूप चांगला आहे. याच्यामध्ये पूर्ण HRDचा पेपर तुमचा कव्हर होईल. त्यानंतर
ज्या शासकीय स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, त्यांच्यासाठी हे बेस्ट पुस्तक आहे. ठीक आहे. एकच पुस्तक वाचा, तुमचं एच-आर-डीचा पेपर व्यवस्थित तुमचा तयार होईल. ठीक आहे. हे हे पण ज्ञानदीपचं आहे. ज्ञानदीप नाही, दीपस्तंभ प्रकाशन आहे. ठीक आहे. डॉक्टर किरण डेसले यांचं हे पुस्तक आहे. मराठीच पुस्तक आहे हे. सागर. हे पुस्तक मराठीच आहे. ठीक आहे. सम्राट पी-एस-आयचा सिलेबस मी डिस्कस केलेला आहे बघा. आपल्या YouTube चॅनलवर मी काही दिवस आधी YouTube लाईव्हच्या मार्फत कंबाईंड परीक्षा जी आहे, पी-एस-आय, एस-टी-आय आणि ए-एस-ओ या तिन्ही परीक्षांचा जो पॅटर्न आहे, सिलेबस आहे, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या आहेत. तो YouTube चॅनलवर जा आणि तो माझा व्हिडिओ बघा. तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर हे बुक बघा. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. राज्यसेवा परीक्षांसाठी जिथे पण महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला विचारतात, एम-पी-एस-सीच्या अंडर येणारी कुठलीही परीक्षा, मग राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, कंबाईंड पूर्व परीक्षा असो, कंबाईंड मुख्य परीक्षा असो, या सर्वच परीक्षांसाठी हे पुस्तक अगदी रामबाण आहे. ठीक आहे. ही म्हणजे एक प्रकारे भगवद्गीता आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. YouTube नाव पण स्वप्न स्टडीज या नावाने आहे. स्वप्न स्टडीज. ठीक आहे. मी तुम्हाला लिंक पाठवतो थोड्या वेळानंतर. ओके. तर हे पुस्तक अनिल कठारे याचे लेखक आहेत. अनिल कठारे. आता अनिल कठारे यांची लेटेस्ट त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. जरा 1 मिनिट द्या मला. हां, बघा. महाराष्ट्राचा समग्र इतिहास. हे अनिल कठारेचं पुस्तक आहे. 14 ऑगस्ट 2020चं हे एडिशन आहे. हे जरा झूम होते का बघू द्या जरा. बघा, दिसतंय का तुम्हाला? महाराष्ट्राचा समग्र इतिहास. हे लेटेस्ट एडिशन आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. हे बेस्ट पुस्तक आहे. घेऊन टाका. अगदी अतिशय म्हणजे काहीच विचार करू नका. हे पुस्तक घेऊन टाका. हे असं पुस्तक आहे की आयुष्यभर तुमच्या कबर्डमध्ये असलं पाहिजे. हे बुक शेल्फमध्ये असलं पाहिजे. मी तुम्हाला मागच्या वेळेस एकदा सांगितलं होतं की काही पुस्तकं अशी आहेत की आयुष्यभर तुमच्याजवळ असली पाहिजे, तुमच्या संकलनात असली पाहिजे. तर तेव्हा मला कोणीतरी विचारलं होतं की सर त्या पुस्तकांचं नाव सांगा. तर मी तुम्हाला तेव्हा आठवण दिली होती की मी वेळ आल्यानंतर तुम्हाला ते सांगेल. सो आज ती वेळ आलेली आहे. तर हे ते पुस्तक आहे की ते आयुष्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ असलं पाहिजे. आयुष्यभर तुम्ही ते जपून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अनिल कठारे झालेत. ओके. त्यानंतर बघा हे जे पुस्तक आहे, हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. ग्रोव्हर आणि ग्रोव्हर याचं नाव आहे. ग्रोव्हर आणि ग्रोव्हर. पण याचा मराठी अनुवाद आहे ग्रोव्हर आणि बेल्हेकर. ठीक आहे. मराठी अनुवाद ग्रोव्हर आणि बेल्हेकर. तर सध्या मी तुम्हाला हे सांगेल की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, तो तुम्ही अनिल कठारेमधून वाचा आणि जो भारताचा इतिहास आहे, तो माझे लेक्चर्स तुम्ही करा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत, त्या नोट्समध्ये तुम्हाला म्हणजे जास्त इकडे-तिकडे तुम्हाला वाचन करायची गरज पडणार नाही. तुम्हाला आता इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. 1 मिनिट. इतिहासाच्या पुस्तकं 2 प्रकारचे आहेत बघा. एक असतात कादंबरी स्वरूपाचे आणि एक असतात गाईड स्वरूपाचे. आता हे जे पुस्तक आहे, ही गाईड आहे बघा. जे तुम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जे गाईड वाचता ना, गाईड किंवा नोट्स म्हणा किंवा गाईड म्हणा, गुरु किल्ली म्हणा किंवा ते नवरीचं काय 21 अपेक्षित वगैरे, हे तशा प्रकारचं पुस्तक आहे.
याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पूर्ण सिलेबसला असं खंड पाडलेले आहेत. तुकडे, तुकडे, तुकडे केलेले आहेत. आणि मग असे तुकडे-तुकडे करून चॅप्टरमध्ये यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला विनोदाने सांगत असतो, की एक मोठा हत्ती कसा खावा? तर तो तुकडे करून-करून खावा. तर असं ते मोठा हत्ती असा तुकडे करून-करून तुमच्यासमोर मांडलेला आहे. ठीक आहे? पण ह्यात प्रॉब्लेम असा आहे, की जर मोठा हत्ती जर तुम्ही बघितला, तर तुम्ही जर 4 आंधळ्यांची जर गोष्ट बघितली असेल, की 4 आंधळे असतात आणि ते एका हत्तीसमोर उभे असतात. त्यांना दिसत तर काही नाही. पण एक जण सोंड पकडतो. मग त्याला असं वाटतं, की काहीतरी हे झाड आहे बाबा किंवा काहीतरी फांदी आहे झाडाची. एक एक जण पाय पकडतो. तो म्हणतो, हा कोणता खूप खूप मोठा खंबा आहे. एक जण त्याच्या हातात त्याची शेपूट लागते. तो म्हणतो, ही दोरी आहे. सो 4 आंधळ्यांसारखी तुमची अवस्था होईल, हे पुस्तक वाचताना. कारण की नेमकं तुम्ही काय वाचता आहात? नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, कसला अभ्यास करायचा आहे, हे अजिबात तुम्हाला समजणार नाही. कारण तुम्ही हा एवढा मोठा हत्ती तुकडे-तुकडे करून तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करता. तर जर तुम्ही एक चॅप्टर घेतला, तर तुम्ही तुमच्या हातामध्ये त्याचा पाय लागेल. तुम्ही फक्त पायच बघत राहाल त्या हत्तीचा. तुम्हाला त्याच्या हत्तीचं बाकीचं काही दिसणार नाही. तुम्ही जर त्याची शेपूट पकडली, तुम्हाला वाटेल, "अरे, ही तर दोरीच आहे." पण त्याच्याने तुम्हाला पूर्ण हत्तीचा अंदाज येणार नाही. तर मला सांगायचं हे आहे, की जेव्हा तुम्ही एखादी गाईड वाचता, विशेष करून इतिहासाची, तर इतिहासामधले जे काही घटना आहेत, ज्या काही म्हणजे इव्हेंट आहेत, तर ते असे वेगवेगळे तुम्हाला तुकडे-तुकडे करून सांगितलेले असतात. त्यामध्ये ज्या लिंक्स आहेत, त्या लिंक्स बऱ्याच वेळेला क्लिअर होत नाही. तुम्हाला एखादा पिक्चर जर तुम्ही बघितला थिएटरमध्ये जाऊन, तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ती स्टोरी आठवते. ती स्टोरी का आठवते? कारण की तुम्हाला त्या सिक्वेन्समध्ये ती सांगितली गेलेली असते. तेव्हा तुम्हाला ती स्टोरी आठवते. पण याच्यामध्ये गाईडमध्ये तसं होत नाही. गाईडमध्ये टप्प्या-टप्प्याने, टप्प्या-टप्प्याने तुम्हाला ती स्टोरी सांगितली जाते. आता दुसऱ्या प्रकारचे जे पुस्तकं असतात, त्या कादंबरी टाइप असतात. उदाहरणार्थ हे पुस्तक बघा. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बाय बिपन चंद्र. ठीक आहे. हे आपल्या भारतातलं बेस्ट सेलर पुस्तक आहे. बेस्ट सेलर स्पर्धा परीक्षांच्या हे जे विश्व आहे, एम-पी-एस-सी असो किंवा यू-पी-एस-सी असो, हे जे पुस्तक आहे दरवर्षी म्हणजे लाखोंच्या प्रती याच्यात विकलं जातं पूर्ण भारतामध्ये. हे मॉडर्न हिस्ट्रीचं पुस्तक आहे. भारताचा पूर्ण स्वातंत्र्य संग्राम याच्यामध्ये समजून सांगितलेला आहे. हे पण मराठीमध्ये अवेलेबल आहे. आणि हे कादंबरी स्वरूपात आहे. आता या कादंबरी स्वरूपामधलं जे पुस्तक आहे, त्याच्यामुळे हे वाचल्याने तुम्हाला काय होईल? तुम्हाला पूर्णच्या पूर्ण स्टोरी माहिती पडेल. पूर्ण म्हणजे अगदी सुरुवातपासून शेवटपर्यंत कसं-कसं कसं ब्रिटिश भारतात आले, त्यांच्या पॉलिसी काय होत्या, त्यांचं धोरणं काय-काय होते, मग त्यांनी कसं भारतावर नियंत्रण मिळवलं, मग त्यांच्या विरुद्ध लढा कसा सुरू झाला, असा जो सिक्वेन्स आहे. मग ती 1885 ते 1905 हा जो पिरियड आहे, याला आपण म्हणतो मवाळ कालखंड. 1905 ते पुढचा जो कालखंड आहे, 1915 पर्यंत हा जहालवादी कालखंड आहे. 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आले. तिथून गांधीवादी कालखंड सुरू झाला. तर ही जी म्हणजे पूर्णच्या पूर्ण जो सिक्वेन्स आहे. मग गांधीवादी नंतर मग नेहरू, मग समाजवादी कालखंड, मग त्याच्यानंतर मग ह्या ज्या सगळ्या चळवळी आहेत, नॉन कॉपरेशन मूव्हमेंट, सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट, क्विट इंडिया मूव्हमेंट. तर हा जो पूर्णच्या पूर्ण सिक्वेन्स आहे, तो कादंबरी स्वरूपामध्ये तुम्हाला समजून घेता येतो. पण मग आता तुमच्यासमोर प्रश्न असा आला असेल, की सर आम्ही किती पुस्तकं वाचायचे तो? तुम्ही इतिहासासाठी जर तुम्ही 4 ते 5 पुस्तकं आम्हाला सांगत असाल, तर आम्ही बाकीचे विषय नाहीत का आम्हाला? मग नेमके किती पुस्तकं वाचायचे एकदा तुम्ही सांगून टाका आम्हाला. 30 पुस्तकं वाचायचे, 40 पुस्तकं वाचायचे, 50 पुस्तकं वाचायचे. तर तुमचा पूर्णचा पूर्ण जो प्रवास आहे, मी अगदी सोपा करून टाकलेला आहे. तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल, की फक्त महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, तो तुम्ही अनिल कठारेतून वाचा. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अजून एक पुस्तक तुम्हाला सांगेल मी थोड्या वेळात.
तर त्या दोघींपैकी कुठलंही एक तुम्ही पुस्तक वाचलं तरी चालणार आहे. आणि जो महाराष्ट्र म्हणजे भारताचा जो इतिहास आहे, त्याच्यासाठी आता कालचं लेक्चर ज्यांनी ज्यांनी केलं असेल त्यांना थोडासा अंदाज आलेला असेल, की अगदी स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा स्टोरी या फॉर्ममध्ये जेव्हा एखादी गोष्ट समजून सांगितली जाते, तेव्हा तुम्हाला पूर्ण त्याचं ज्ञान येतं. हां, बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव पण आला असेल. सो म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेल, की बरेच असे विषय आहेत, की त्यांचं हेडेक मी तुमच्यासाठी ठेवलेलं नाहीये. तुम्ही फक्त महाराष्ट्राचा इतिहास नीट वाचा. बाकी भारताचा इतिहास मी तुमच्याकडून करून घेईन. भारताच्या इतिहासाच्या पूर्ण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. टप्प्या-टप्प्याने म्हणजे तुम्हाला पूर्ण अशी सिक्वेन्सनुसार, पूर्ण स्टोरीनुसार तुम्हाला मी नोट्स बनवून दिलेल्या आहेत. आणि त्या अशा नोट्स बनवलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये बिपिन चंद्र, त्याच्यानंतर ग्रोव्हर अँड ग्रोव्हर अशा अनेक पुस्तकांचं मिक्सचर तुम्हाला मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला ही 7 ते 8 पुस्तकं वाचायची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त माझ्या नोट्स वाचा. त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. स्टेट बोर्ड्सचे पुस्तकं आणि त्याला सोबतीला माझ्या नोट्स. ठीक आहे. सो तुम्हाला खूप जास्त त्यातून फायदा होईल. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, थोडा वेळ आधी जिओग्राफीच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही बेसिकवर लक्ष केंद्रित करा. बेसिक तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून. जे खूप डिफिकल्ट आहे, टेक्निकल आहे, किचकट आहे, बोजड आहे, ते माझ्यावर सोडा. ते मी तुमच्याकडून कव्हर करून घेईन. उदाहरणार्थ आता हां, एक पुस्तक ते पण सांगून टाकतो तुम्हाला महाराष्ट्राचं. महाराष्ट्राच्या इतिहासाचं अजून एक पुस्तक. हे तुम्हाला दिसत असेल बघा. एस.एस. गाठाळ म्हणून एक पुस्तक आहे. तुमच्यापैकी काही लोक हे पुस्तक वाचत असतील. एस.एस. गाठाळ, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1818 ते 1960. ठीक आहे. आता हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे. याच्यामध्ये जे काही समाज सुधारक आहेत, तो समाज सुधारकांचा जो कालखंड आहे, तो याच्यामध्ये खूप व्यवस्थित पद्धतीने मांडलेला आहे. आता जे अनिल खटारे आहे, त्याच्यात सुद्धा समाज सुधारक आहेत, असा काही विषय नाही. तर दोघांपैकी तुम्ही कुठलंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला समजा वाटलं, की सर मी दोन्ही पुस्तकं घेतो. मला थोडासा इंटरेस्ट आहे. मला समाजसुधारकांचा जो इतिहास आहे तो वाचायसाठी मला खूप इंटरेस्ट आहे किंवा मी आधीपासून ते पुस्तक वाचतोय किंवा वाचते आहे. तर तुम्ही हे दोन्ही पुस्तकं घेऊ शकता. मी तर तुम्हाला हे सांगेल, की डोळे मिटून तुम्ही हे दोन्ही पुस्तकं घ्या. तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. ही जी अशी पुस्तकं आहेत, जे मी तुम्हाला सांगतोय, की तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा अथवा नका करू. हे पुस्तकं आयुष्यभर तुमच्याजवळ वाचली पाहिजे. खूप काही शिकण्यासारखं आहे. ह्या तुम्ही अ, या फोटोमध्ये जे काही तुम्ही फोटो बघतायत म्हणजे सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, हे सगळेच्या सगळे जे लोकं आहेत. शाहू महाराज असतील, टिळक असतील, गांधी असतील, गोखले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता सगळ्यांचीच फोटो इथे दिलेली आहेत. तर खूप काही शिकण्यासारखं आहे याच्यातून आणि बरीच प्रश्न दरवर्षी बघा समाज सुधारक या टॉपिकवर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दरवर्षी 3 ते 4 प्रश्न येतात. फक्त समाज सुधारक या टॉपिकवर. मुख्य परीक्षेमध्ये तर अख्खी यादीच आहे लंबीच्या लंबी समाज सुधारकांची. तुम्ही माझे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे त्याचा व्हिडिओ बघा. मग तुम्हाला लक्षात येईल. कळतंय सगळ्यांना? सो अनिल कठारे किंवा एस.एस. गाठाळ दोघांपैकी एक वाचलं तरी चालेल. दोन्ही घेतले तरी काही हरकत नाही. म्हणजे ते तर म्हणजे खूप चांगली गोष्ट होऊन जाईल ती. आणि काही खूप महाग नाहीयेत. हे हे जे दोन्ही पुस्तक आहेत हां, अनिल कठारेचं पुस्तक थोडंसं जाड आहे, मोठं आहे. ते कदाचित ₹450-500 ला तुम्हाला मिळेल आणि हे जे पुस्तक आहे गाठाळांचं, हे अतिशय स्वस्तात ₹200-250 तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे? ओके. त्यानंतर अर्थव्यवस्थेसाठी जे तुम्हाला मी सांगितलं होतं, की काही-काही पुस्तकं खूप लोकं तुम्हाला रेफर करतात. हे इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक, दत्त अँड सुंदरम. इंडियन इकॉनॉमी, भारताचा अर्थव्यवस्था. हे बघा किती जाड पुस्तक आहे हे. ठीक आहे. आणि आता जे लेटेस्ट एडिशन आहे ते याच्यापेक्षा जाड असणार आहे.
हे तुम्हाला अजिबात वाचायचं नाही, हे अजिबात घेऊ नका. हे तुम्हाला बरेच लोक सांगतील की हे पुस्तक घे, हे अजिबात घेऊ नका. का? कारण की सगळ्यात पहिलं म्हणजे काय, हे पानं पहा तुम्ही. हे 1 वर्ष चाललं हे वाचनामध्ये. अजिबात घेऊ नका. दुसरं कारण, याच्यातल्या सगळेच्या सगळे जे कन्सेप्ट्स आहेत, त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, पॉइंट्स आहेत, हे ऑलरेडी अर्थशास्त्रामध्ये माझ्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेले आहेत. याच्यातून जे काय विचारलं जाऊ शकतं हे ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये मी आणलेलं आहे. हे देसले नाहीये, हे दत्त आणि सुंदरम आहे. देसले घ्या तुम्ही. किरण देसले अवश्य घ्या. पण हे पुस्तक घेऊ नका. कळलं का? किरण देसले तर तुम्हाला घ्यायचंच आहे. हे घेऊ नका. तुम्हाला हे लोक सांगतील की हे घ्या म्हणून, हे नका घेऊ. किरण देसले घ्या. त्यानंतर हे तर तुम्हाला सांगितलं आहे, इंडियन पॉलिटी, लक्ष्मीकांत. ठीक आहे. तर हेच मराठी एडिशन आहे, मराठी एडिशन घ्या. रंजन कोळंबेचं PDF ऑलरेडी शेअर केलेलं आहे तुम्हाला. सो ते पहिले बघा. ते काय पुस्तक नाहीये, ते नोट्स आहेत त्या. ठीक आहे. सो तुमच्याकडे असेल, तुम्ही वाचू शकता. पण नोट्स आणि पुस्तकं यांच्यामधला फरक तुम्ही समजून घ्या. किरण देसले हे म्हणजे रामबाण उपाय आहे. कधीही तुम्हाला समजा तयारी करायची असेल तर म्हणजे मोठ्या लेवलची करा, कधी पण. राज्यसेवेची जर तयारी करणार असाल तर तुम्ही किरण देसले घेतलंच पाहिजे. तुमच्यापैकी जे कंबाईनसाठी असतील, त्यांनी रंजन कोळंबे घेतलं तरी चालेल. कंबाईंड परीक्षेमध्ये मराठी व्याकरणसाठी सांगतो सम्राट मी. 2 मिनिटं थांबा. सध्या एक विषय निपटवतो जरा. सो तुमच्यापैकी जर PSI, STI साठी जर तयारी करत असतील तर तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. कुठलं? रंजन कोळंबेचं. ठीक आहे. पण आता बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो, आपण कधी-कधी म्हणजे गर्दीच्या मागे जातो. जे गर्दी सांगते तेच आपण करतो, म्हणून आपलं नुकसान होतं. कंबाईंड मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्ही सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची मुख्य परीक्षा जर देणार असाल, STI मेन्स देणार असाल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला किरण देसले वाचावं लागणार. कारण ज्या प्रकारचे प्रश्न ते लोक विचारतायत, जी काठिण्य पातळी आहे ती वाढत चाललेली आहे. पण शॉर्टकट कुठल्या प्रकारचा बघू नका. शॉर्टकट म्हणजे फेल्युअर. असं सरळ-सरळ समीकरण आहे. सक्सेसला कुठला शॉर्टकट नाहीये. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या कराव्याच लागणार आहेत. सो नोट्सपेक्षा मी तरी म्हणेल तुम्हाला, समजा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर मुख्य परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर त्यासाठी सुद्धा किरण देसले महत्वाचं आहे. PSI मुख्य परीक्षा किंवा ASO मुख्य परीक्षा असेल तर किरण देसले नाही वाचलं तरी चालेल. ठीक आहे. दुसरी कुठलीही मुख्य परीक्षा असेल, फॉरेस्ट मुख्य परीक्षा किंवा कुठलीही मुख्य परीक्षा असेल तर तुम्ही किरण देसले नाही वाचलं तरी चालेल. रंजन कोळंबे तुम्ही वाचा. पण जर राज्यसेवा, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार या सगळ्या परीक्षांसाठी जर तुम्ही अभ्यास करणार असाल, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जर तुम्ही बघत असाल, तर तुम्हाला हेच किरण देसलेच घ्यावं लागेल. ठीक आहे. सगळ्यांना आवाज येतोय का? का सगळ्यांकडे ब्रेक होतोय माझा आवाज? सगळ्यांना येतोय माझा आवाज? ओके. ओके. सो आता कुठला विषय राहिला? मराठीबद्दल मला विचारलं होतं सम्राटनी. सो मराठीसाठी एकच पुस्तक आहे. 4 पुस्तकांची नावं सांगणार नाही. एकच पुस्तक घ्या, ते म्हणजे मोरा वाळंबे. मोरा वाळंबे घ्या, आतापासून घ्या.
रोज अर्धा तास त्याचं वाचन करा आणि वर्षभरात पाठ करून टाका. एक्झामच्या आधीपर्यंत तुमचं मोरा वाळंबे पाठ झालं पाहिजे, एवढं मी तुम्हाला सांगेन. तुमच्यापैकी काही लोकांनी 12वी मध्ये ते वापरलं असेल. सो मोरा वाळंबेचं जे पुस्तक आहे ते आता इथे मला दिसत नाही माझ्या याच्यामध्ये. भरपूर आता पसारा मी काढून बसलेलो आहे, पण मोरा वाळंबे मला काही दिसलं नाही सध्या. ते असेल आता कपाटात वगैरे. सो मोरा वाळंबे घ्या आणि रोज अर्धा तास वाचा किंवा एक दिवस आड वाचा किंवा रोज 15 मिनिटं तरी वाचा आणि रोज पाठ करून टाका. ठीक आहे. सो थांबा, नाही तर एक एक विषयावर येतो मी. थांबा जरा. सायन्सवर येतो, प्रत्येक गोष्टीवर येतो मी. थांबा. त्याच्यानंतर मोरा वाळंबे तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. त्याच्यानंतर हे पुस्तक आहे बघा. ठीक आहे. हे पुस्तक. हे आहे लोकसेवा पब्लिकेशनचं. काय आहे? MPSC मराठी व इंग्रजी प्रश्नसंच. याच्यामध्ये 1984 ते 2019 या सर्व प्रश्नपत्रिकांचं प्रश्नसंच आहे आणि स्पष्टीकरण आहे. तर मोरा वाळंबे तुमचं एकदा पाठ झालं, तर त्याच्यानंतर तुम्हाला हे पुस्तक तुम्हाला सॉल्व्ह करायचं. रोज याच्यातले 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 100 प्रश्न रोज. जर तुम्ही हे मोरा वाळंबे पाठ केलं आणि रोज याच्यातले 100 प्रश्न सॉल्व्ह केले, तर मराठीमध्ये उत्तम गुण तुम्हाला मिळतील. मराठी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मराठी हा खूप स्कोरिंग विषय आहे. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी पण तुम्हाला सांगून ठेवतो. तर इंग्लिशसाठी आता इथे दिसत नाही मला, 1 मिनिट. इंग्लिशसाठी पण तुम्हाला पुस्तक सांगतो. 2 मिनिटं थांबा. सो याच्यामध्ये इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होणार आहे. पण तुम्हाला मराठी आणि इंग्लिश तुम्हाला आतापासून वाचावं लागेल. हळू-हळू तुम्हाला सुरुवात करावी लागेल. मी तर तुम्हाला सांगणारच. मी तुम्हाला शिकवणारच. पण तुम्हाला तुमच्या लेव्हलवर, तुमच्या पातळीवर जे मराठीचे जे नियम आहेत, ग्रामरचे नियम आहेत, इंग्लिशचे नियम आहेत, ते तुम्हाला करावं लागतील. त्याच्यानंतर याच्यातून रोज 100 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे? सो आता माझ्याकडचं सध्यापुरतं एवढं बघा, एवढं समजून घ्या. या सगळ्या पुस्तकांचे फोटो तुम्हाला मी पाठवतो. याच्यानंतर समजा काही पुस्तकं असतील, तर ते तुम्हाला मी नंतर सांगेल. सो सुरुवातीचं जे तुमचं प्रिपरेशन आहे, ते या पुस्तकांच्या बेसिसवर तुमचं होऊन जाईल. आणि हे सगळे टप्प्याटप्प्याने विकत घ्या. एकदाच विकत घेऊ नका. जे विषय वर्गात सुरू आहेत, त्यांच्या पुस्तकं तुम्ही सगळ्यात पहिले विकत घ्या. बाकीचं नंतर तुम्ही नंतर घेतलं तरी चालेल. मराठीसाठी पुस्तक तुम्ही आतापासून घेतलं तरी चालेल, कारण की ते हातचे मार्क्स आहेत. तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यावर प्रॅक्टिस, जास्तीत जास्त ग्रामरवर तुम्हाला कमांड मिळवावा लागणार. CSAT बद्दल आपण चर्चा करतो. तर हे अजित थोरबोले आहे. या पुस्तकामध्ये तुमचं पूर्ण CSAT, मॅथ्स, CSAT हे सगळं अजित थोरबोले, CSAT सिम्प्लिफाईड. ठीक आहे? हे तुम्हाला खूप कामाचं पुस्तक आहे. सम्राट कळतंय का तुम्हाला? CSATसाठी, मॅथ्ससाठी हे तुम्हाला खूप उपयुक्त पुस्तक आहे. काय-काय आहे बघा, गणित, बुद्धिमत्ता इत्यादी प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण, आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 300 पेक्षा जास्त उतारे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यात मिळतील. ठीक आहे? सो हे CSATसाठी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके. RS अग्रवाल केलं तर उत्तमच आहे प्रणोती. RS अग्रवाल तर म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रह्मास्त्र आहे. RS अग्रवाल जर तुमची कमांड असेल, तर तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. हो, हो. काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की बऱ्याच मुलांना मराठीतून प्रिपरेशन करायचं असतं.
म्हणून त्यांच्यासाठी ते सिम्प्लिफाईड पुस्तक आहे थोरबोलेंचं. आणि हे जे आहे हे तुषार घोरपडे, पर्यावरण आणि पारिस्थितिकी. तुषार घोरपडे, पर्यावरण आणि पारिस्थितिकी. हे बघा, हे लेटेस्ट एडिशन आहे. 1 जानेवारी 2020चं लेटेस्ट एडिशन आहे. सो पर्यावरणावर बघा, मेन विषय बघा तुम्ही काय आहे. पर्यावरणावर फक्त 5 प्रश्न येतात दरवर्षी. 5 ते 6 प्रश्न येतात. त्याच्यासाठी अख्खच्या अख्खं पुस्तक अ, वाचायची गरज नाहीये. तुम्हाला मी काही शॉर्टकट सांगेल. जेव्हा पर्यावरण आपलं सुरू होईल, तेव्हा मी तुम्हाला काही शॉर्टकट सांगेल. तुम्हाला काही कन्सेप्ट मी स्वतः शिकवेल आणि खूप कमी वेळामध्ये खूप चांगले-चांगले मार्क्स तुम्हाला या विषयातून घेता येतील. ठीक आहे. पण तसं पाहिलं तर ₹200 पुस्तक आहे. जर तुम्हाला वाटलं तर नंतर जेव्हा आपलं एन्व्हायर्नमेंट सुरू होईल वर्गामध्ये, तेव्हा तुम्ही घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे सामान्य विज्ञान मराठी, मराठीमधून आहे. ₹250 पुस्तक आहे. विज्ञान म्हणजे यांच्याकडून म्हणजे याच्याबद्दल मी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. आता हे जे पुस्तक आहे, हे मी पर्सनली बघितलेलं नाहीये. पण बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांकडून याचे जे रिव्ह्यूज आहेत, ते चांगले आहेत. म्हणून हे तुम्हाला दाखवतो आहे. आता मी जे रेकमेंड करेल पुस्तक, ते हे पुस्तक आहे बघा. संपूर्ण विज्ञान, दीपस्तंभ प्रकाशनाचं संपूर्ण विज्ञान. हे मी तुम्हाला रेकमेंड करेल कारण की हे स्वतः मी बघितलेलं आहे आणि याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. हे काय याची इमेज ओपन होत नाही का? एक मिनिट. हो, हो. याच्या आधी हे कुठलंही पुस्तक विज्ञानाचं पुस्तक घ्यायच्या आधी तुम्हाला स्टेट बोर्ड कंप्लीट करायचं. ठीक आहे. पर्यावरणाचं एक पुस्तक आहे माझ्याकडे स्टेट बोर्डाचं. पर्यावरणासाठी मी तुम्हाला घोरपड्यांचं सांगितलं. त्याच्या आधी पर्यावरणाचं एक पुस्तक आहे बघा. थांबा 1 मिनिट. हां. हे हे पर्यावरणाचं एक पुस्तक आहे बघा. हे तुम्हाला सांगत होतो. एन्व्हायर्नमेंटल स्टडीज. तर ते पहिले स्टेट बोर्डाचे पुस्तकं तुम्ही कव्हर केले पाहिजे. हे दीपस्तंभ प्रकाशनाचं संपूर्ण विज्ञान हे बेस्ट पुस्तक आहे. याच्यामध्ये खूप डायग्राम्स आहेत, फोटोग्राफ दाखवलेले आहेत आणि त्यांचा यूज करून तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. हे किरण डेसले भाग 1 मी दाखवत होतो तुम्हाला. हे भाग 1 आहे किरण डेसलेचं. हे पण दीपस्तंभ प्रकाशनाचं आहे, मराठीतून आहे. ठीक आहे. याचा नवीन एडिशन आलेला आहे का बघा. चेक करा पहिले. इथे 2018 दिलेलं आहे. 2019, 2020चं काही असेल, तर ते तुम्ही बघा पहिले. कारण की मी असं ऐकलेलं आहे, की याची नवीन एडिशन येणार आहे मार्केटमध्ये. तर ती आलेली आहे का तुम्ही बघायला पाहिजे पहिले. मग तुम्ही विकत घ्या. ठीक आहे. Amazonवर ऑफर चालू आहे 9th एडिशनची आणि ही कुठली एडिशन आहे? ही 8वी एडिशन याच्यात दाखवत आहे. 9th एडिशन आलेली असेल तर 9th एडिशन तुम्ही घ्या. हां. बरोबर. त्यानंतर हां, हे तर तुम्हाला सांगितलंच मी आधुनिक महाराष्ट्र. सो अशा प्रकारचे हे सगळे पुस्तकं होते. तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे का? काही विचारायचं आहे का अजून? कुठला विषय राहिला आहे का ते पण सांगा जरा मला. काही अजून प्रश्न पुस्तकांबद्दल? येस, इंग्लिशसाठी. ओके. तर इंग्लिशसाठी मी तुम्हाला हे सांगेल, की बघा, मी माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला सांगतो. आता शेवटी तुम्हाला बघा, तुम्हाला काय आवडतंय, काय तुम्हाला तुमच्यापैकी
जो माझा ऑफिसचा नंबर आहे तोच माझा पर्सनल नंबर आहे. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मेसेज करा. मेसेजवर तुम्हाला मी वेळ सांगेल, त्या वेळेवर तुम्हाला फोनवर माझ्याशी बोलता येईल. एम-पी-एस-सी इंग्लिश. हो ओमकार, मी सर्वच पुस्तकांची यादी आणि सर्वच पुस्तकांचे फोटो तुम्हाला पाठवणार आहे. ओमकार जाधव. सर्वच पुस्तकांची यादी आणि फोटो त्यांचे. आता ते फोटो म्हणजे जे माझ्याकडे पुस्तकं अवेलेबल आहेत तेच फोटो मी तुम्हाला पाठवेल. पण तुम्ही पुस्तक विकत घ्यायच्या आधी त्याची लेटेस्ट एडिशन आहे का, ते तुम्ही पहिलं बघितलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कारण की ते तुम्हाला बघायचं, विकत तुम्ही घेणार ऑनलाईन. सो एडिशन लेटेस्ट आहे की नाही, त्यातल्या त्यात या 2 वर्षांमधली 2018 नंतर कुठलंही एडिशन जर तुम्ही बघितलं, तर ते तुम्ही घेतलं पाहिजे. एकदमच 2008, 2009 किंवा 2005 असं काही कुठलं घेऊ नका. आता बघा, हे इंग्रजी व्याकरण मराठीमधून जे लोकं करतात, मराठीमधून जे तयारी करतात त्यांच्यासाठी हे बाळासाहेब शिंदे हे खूपच फेमस पुस्तक आहे. सो पण आता हे मी पर्सनली कधी वापरलेलं नाहीये. सो मी या पुस्तकाबद्दल तुम्हाला जास्त नाही सांगू शकत. सगळ्यांचं तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांचंच लेटेस्ट एडिशन ऑनलाईन मिळेल. तुम्हाला सर्च करावं लागेल थोडंसं. ठीक आहे. काही-काही पुस्तकांचे एडिशन दरवर्षी येतात. ॲग्रीकल्चर मेन्सला आहे, पण ते स्टेट बोर्डाचे पुस्तकं आहेत ॲग्रीकल्चरला. तेवढे जरी तुम्ही केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. हे बाळासाहेब शिंदेचं इंग्लिशचं पुस्तक आहे. सो जे लोकं मराठीतून करणार आहेत, इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करणार आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे. असं मी रिव्ह्यूज ऐकलेले आहेत विद्यार्थ्यांकडून, टॉपर्सकडून ऐकलेलं आहे. ठीक आहे. जे लोकं इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार आहेत, त्याच्यासाठी मी एक पुस्तक सांगतो. अच्छा, मी स्क्रीनच स्टॉप केली आहे का? 1 मिनिटं. हां, हे दिसतंय का स्क्रीन तुम्हाला? हां, बाळासाहेब शिंदेचं हे इंग्रजी व्याकरण 10वी आवृत्ती आहे. ठीक आहे. ₹228 आहे. आणि जे इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. हे अरिहंत प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. सर्वच्या सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, सर्वच्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा. एम-पी-एस-सीच नाही, यू-पी-एस-सीच नाही, स्टाफ सिलेक्शन नाही, बँकिंग नाही. तुम्ही देशातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे बघा इथे नंबर 1 बेस्ट सेलर पुस्तक आहे हे. बँक, पी-ओ आणि बाकीच्या परीक्षांसाठी सुद्धा. ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय एस-पी बक्षी. हां, हे इंग्लिशमध्ये आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जे इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार आहे त्यांनी हे घ्यायचं आणि जे इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करणार आहेत त्यांनी हे पुस्तक घ्यायचं. कळलं का सगळ्यांना? आता इंग्रजी व्याकरणासाठी अजून कोण तुमच्या मित्रांनी किंवा कोणीतरी तुम्हाला सांगितलं, की "अरे, हे पुस्तक बघ." तर ते तुम्ही पहिले बघायचं आणि मग ते विकत घेऊ शकता. ठीक आहे. कारण की हे जे बाळासाहेब शिंदेचं आहे, ते मी स्वतः कधी पर्सनली वापरलेलं नाही. पण मी बऱ्याच लोकांकडून हे ऐकलेलं आहे. सो हे बेस्ट पुस्तक आहे त्यातल्या त्यात. ठीक आहे. याच्यामध्ये कसं आहे, मराठीचा उपयोग करून तुम्हाला इंग्लिशचे कन्सेप्ट समजून सांगितलेले आहेत. आणि हे तर ऑल टाईम बेस्ट पुस्तक आहे. याला चॅलेंजेस नाही. याच्यामध्ये एक-एक चॅप्टर असा दिलेला आहे. त्याच्या एकेका चॅप्टरमध्ये जवळ-जवळ एक 15 ते 20 पानं पहिले नियम समजून सांगितलेले आहेत व्याकरणाचे.
त्याच्यानंतर 15 ते 20-20 पानं फक्तच्या फक्त प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टरच्या मागे जवळ-जवळ 250 ते 300 प्रश्न दिले आहेत प्रॅक्टिससाठी. सो हे तर इंग्लिशसाठी रामबाण उपाय आहे. जर तुम्ही थोडंसं जर कळ सोसायची तयारी असेल आणि इंग्लिशमधून जर तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करायची जर तेवढी जर तुम्हाला क्षमता असेल किंवा इच्छा असेल, तर तुमच्यासाठी सर्वांसाठी हे बेस्ट पुस्तक आहे.